नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. इथे आपण ऐकणार आहोत रामायणातील कथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. मी ओम नमो रामा ओम म्हणत आहे. तुम्ही माझ्याबरोबर म्हणा. ओम नमो रामा ओम. तुम्ही पण म्हणा. ओम नमो रामा ओम. पुन्हा ओम नमो रामा ओम नमो रामा ओम. ओम नमो रामा ओम. पुन्हा नमस्कार. मी वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 27. विश्वामित्र रामाला दिव्य अस्त्रे देतात. ताटका वनात ती रात्र घालवून महायशस्वी विश्वामित्र हसून मधुर स्वराने रामाला म्हणाले, महायशस्वी राजकुमारा, तुझे कल्याण असो. ताटका वधामुळे मी फार संतुष्ट झालो आहो. म्हणून मोठ्या आनंदाने मी तुला सर्व अस्त्रे देतो. ह्या अस्त्राच्या प्रभावाने तरी तू आपल्या शत्रूंना, ते देव, असुर, गंधर्व, नाग असले तरी रणांगणावर आपल्या अंकित करून घेऊन त्यांच्यावर विजय मिळवशील. राघवा, तुझे कल्याण असो. आज मी तुला ती सर्व दिव्य अस्त्रे देतो. वीरा, मी तुला दिव्य आणि महान दंडचक्र, धर्मचक्र, कालचक्र, विष्णुचक्र तसेच अत्यंत उग्र असलेले ऐंद्र चक्र देईल. नरश्रेष्ठ राघवा, इंद्राचे वज्रास्त्र, शंकराचे ज्येष्ठ त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाचे ब्रह्मशिरस अस्त्र मी तुला देतो. महाबाहो, मी तुला ऐशिकास्त्र आणि अत्युत्तम ब्रह्मास्त्रही देतो. इथे सांगा किती नावं दिली आहे अस्त्रांची, जी आपण कधी ऐकलीही नव्हती. काकुत्सा, मोदकी आणि शिखरी नावाच्या 2 सुंदर आणि उज्ज्वल गदा मी तुला देतो. गदाची सुद्धा नावे आहेत त्यामध्ये. पुरुषसिंह राजकुमार रामा, धर्मपाश, कालपाश, वरुणपाश ही श्रेष्ठ अस्त्रेही मी तुला प्रदान करतो. रघुनंदना, शुष्क आणि आर्द्र अशा 2 अश्नी पिनाकास्त्र तसेच नारायण अस्त्र सुद्धा मी तुला देतो. अग्नीला प्रिय असलेले व शिखरास्त्र नावाने प्रसिद्ध असलेले आग्नेयास्त्र मी तुला देतो. अनघा, अस्त्रांमध्ये प्रमुख असलेले वायवास्त्र तुला मी देतो. कुकुत्स कुलभूषण राघवा,
हयशिरा नावाचे अस्त्र, कवचास्त्र आणि 2 शक्ती मी तुला देतो. कंकाल, घोर मुसल आणि किडिनी ही राक्षस वधाच्या उपयोगी पडणारी सर्व अस्त्रे मी तुला देतो. महाबाहू राजकुमारा, नंदन नावाचे प्रसिद्ध असलेले विद्याधराचे महान अस्त्र आणि खड्गरत्न मी तुला देतो. राघवा, गंधर्वांना प्रिय असलेले संमोहन नावाचे अस्त्र, प्रवासपण, प्रशमन आणि सौम्य ही अस्त्रे सुद्धा तुला मी देतो. महायशस्वी पुरुषसिंह राजकुमारा, वर्षण, शोषण, संतापन, विलापन, कामदेवाला प्रिय असलेले दुर्जय मदनास्त्र, गंधर्वाचे आवडते मानव नावाचे अस्त्र, तसेच पिशाचांना प्रिय असलेले मोहन नावाचे अस्त्र, ही सर्व अस्त्रे तू ग्रहण कर. पुरुषसिंह महाबाहू राजकुमार रामा, तामस, महाबली सोमन, संवत्र, दुर्जय, मोसल, सत्य, मायामय ही अस्त्रे मी तुला देतो. शत्रूचे तेज हरण करणारे सूर्यदेवाचे तेजप्रभ नावाचे अस्त्र मी तुला देतो. सोमदेवाचे शिशिर नावाचे अस्त्र, विश्वकर्म्याचे दारुण अस्त्र, भगदेवतेचे भयंकर अस्त्र आणि मनुचे शितेशू नावाचे अस्त्रही मी तुला देतो. महाबाहू राजकुमार रामा, ही सर्व अस्त्रे इच्छेनुसार रूप धारण करू शकणारी, फार बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ आहेत. तू ही अस्त्रे लवकर ग्रहण कर. असे म्हणून विश्वामित्र मुनी शुचिर्भूत होऊन पूर्वेकडे तोंड करून बसले आणि त्यांनी अत्यंत प्रसन्न होऊन रामाला सर्व अस्त्राच्या मंत्राचा उपदेश केला. किती सारी हे आहे अस्त्र आहे ज्याचे आपण नावे नाही कधी ऐकलेले. ज्या सर्व अस्त्राचा संग्रह करणे देवांना सुद्धा कठीण आहे, ती सर्व अस्त्रे विश्वामित्रांनी रामाला अर्पण केली. बुद्धिमान विश्वामित्रांनी जप केल्याबरोबर ती सर्व परमपूज्य दिव्य अस्त्रे रामाजवळ आली आणि हात जोडून आनंदाने त्याला म्हणाली, परमोदार राघवा, आपले कल्याण असो. आम्ही आपले सेवक आहोत. आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही सर्व करू. त्या अत्यंत प्रभावशाली अस्त्राने असे म्हटले तेव्हा राम मनोमन प्रसन्न झाले आणि त्या अस्त्रांना हाताने स्पर्श करून व ती अस्त्रे ग्रहण करून त्यांना म्हणाला, तुम्ही सर्व माझ्या मनात निवास करा. नंतर प्रसन्न चित्त झालेल्या महातेजस्वी रामाने महामुनी विश्वामित्राला प्रणाम करून पुढील प्रवास सुरू केला. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर ह्या सर्गाला, ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात वाल्मिकी रामायणाच्या. धन्यवाद.